रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यात रेल्वे आणि शासन प्रशासन अपयशी ठरले। याचा निषेध करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाणे रेल्वे प्रवासी संस्था या संघटनेच्या वतीनं सफेद कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आलं। स्टेशन परिसरात घेण्यात आलेल्या आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर आंदोलकांद्वारे काळ्या फिती बांधण्यात येत होत्या। गुरवली रेल्वे स्थानक झालं पाहिजे, मुरबाड रेल्वे स्थानकासाठी होणारा उशीर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कर्जत, कसारा या मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात यावी, गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणारे प्राधान्य थांबवण्यात यावं, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे। आमच्या मागण्या जास्त नाहीत। आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे, प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये 10-12 अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात। एक नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा शटल सेवा सुरू करा। 2 नंबर, ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा एक तास लोकल लेट होतात, गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळे बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे, महानगरपालिका पण आहे। एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत। आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटलो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही डीआरएमच्या बरोबर मीटिंग करा। डीआरएमच्या बरोबर मीटिंग केली का डीआरएम बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा। म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे, हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आंदोलन केलेलं आहे। यावरून जर रेल्वेने काही दिलं नाही, अशीच माणसं आमची अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी ठरवू। धन्यवाद। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमादरम्यान सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित होते। जिजाऊ संस्थेच्या वतीनं आयोजित सर्व वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत या कार्यक्रमात रंगत आणली। विविध ठिकाणाहून आलेल्या अनेक महिला मंडळांनी आपल्या उत्स्फूर्त अशा सादरीकरणानं जिजाऊ संस्थेची मंगळागौर स्पर्धा ही विशेष लक्षवेधी ठरली। पारंपरिक आणि आधुनिक मंगळागौर यांची सांगड घालत सामाजिक संदेशही या माध्यमातून त्यांनी दिला। यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना नमिता पाटील यांनी एक सुंदर असं नृत्य सादर करत उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केला। तर बिग बॉस फेम रुचिता जाधव हिनं देखील सहभागी झालेल्या महिला मंडळांसोबत सहभाग घेत आनंद लुटला। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही गेली 15 वर्ष कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर काम करते। संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध मोफत उपक्रमांचा लाभ समाजातील गोरगरीब लोकांना होत आहे। आजपर्यंत लाखोंच्या संख्येने या उपक्रमाचा लाभ अनेक गरजूंनी घेतलाय। याच अनुषंगानं संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभागाअंतर्गत समाजातील विविध गरजू, होतकरू आणि विविध कौशल्य असलेल्या महिलांनी एकत्रित यावं, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांच्यातील कलागुण वाढीस लागावं आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या लघुउद्योग, स्वयंरोजगार, प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांची माहिती या महिलांना मिळावी आणि त्याचा त्यांना लाभ व्हावा या हेतूनं संस्था मंगळागौरसारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहे। यावर्षीही या परंपरेचा जागर करत मंगळागौर हा उत्सव आयोजित करण्यात आला होता। प्रत्येक दिवस आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात गुंतलेल्या आमच्या माताभगिनींना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मंगळागौर सारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं निलेश सांबरे यांनी सांगितलं।
आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून फार आनंद वाटला. मात्र हाच आनंद कोलकाता आणि बदलापूरसारख्या घडणाऱ्या घटना या हिरावून घेत असतात. अशा समाजविघातक कृतींचा बीमोड करण्यासाठी शासनानं कठोर पावलं उचलावीत असं देखील सांबरे यांनी यावेळी सांगितलं. आयोजन केलंय महिलांसाठी, मात्र एकीकडे जर बघितलं तर बदलापूरची घटना ताजीच आहे. काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये झालेली आहे. आपण बघतोय का इतकी घृणास्पद गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमतःच झालेलं का 2 मुलींवरती शाळेमध्ये अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती कालच केली होती का कठोरात कठोर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे आणि अशी कृत्य परत कोण करणार नाही अशा प्रकारची शिक्षा झाली तर या अपप्रवृत्ती ठेचणे वेळेस गरजेचे आहे आणि त्याबाबत विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. सर्वात वेगळं मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलंय, कशा पद्धतीचा सहभाग महिलांचा दिसतोय? आज महाराष्ट्रातील आपण भगिनींना मंगलागौरीचा म्हणजे राज्य लेवलची मंगलागौरीची स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद महिलांनी दिला आहे. अगदी कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यातून भगिनी आलेल्या आहेत, ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. आज आनंद तोच वाटतो का ज्या बदलापूर सारख्या घटना होता त्याला कारण आहे का महिला सुरक्षित नाही, परंतु जर महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टेज निर्माण करून उत्पन्न आपण तयार करून त्याला स्टेज डेअरिंग दिली तर मला वाटतं अशा घटना वेळच्या वेळी आमच्या भगिनी ठेचून काढतील. आणि आज त्यांच्या रोजच काम करणारी आपली भगिनी असते, तिला आज चांगला दिवस आहे का त्या चांगल्या हसतात, खेळतात, नाचतात ते बघून खूप आनंद वाटतो. कारण रोज 12 महिने 24 तास घरातली स्त्री, मग ती आपली आई राहू दे, बहीण राहू दे, पत्नी राहू दे, सर्वच कामामध्ये व्यस्त असतात. एक दिवस त्यांना तेवढाच विरंगुळा देण्याचा प्रयत्न जिजाऊ मार्फत केला जातो. याच निमित्त त्यांना आवाहनही केलं जातं का उद्या आरोग्याचा कुठला विषय असला तर तुम्ही जिजाऊशी तात्काळ संपर्क करा. घरात पैसे नाही, मुलाकडे नाही किंवा पतीकडे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत स्वप्न मोठी पहा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय इतिहास लिहायचं जन्माला घेऊन नव्हते आले, त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या आयांनी त्यांना पाठिंबा दिला, वडिलांनी पाठिंबा, कुटुंबांनी दिला, तर आज जगामध्ये त्यांना पूजलं जातं. तर अशा प्रकारे प्रत्येक छोट्या बच्चूला जर आकार देण्याचं काम आपण केलं तर नक्कीच आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे जाईल, आपल्या राज्याचं नाव देशामध्ये पुढे जाईल. अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याबाबत भगिनींना विनंती केलेली आहे. शरीरातील किडनी निकामी झाल्यावर रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवर उपचार घेणं क्रमप्राप्त असलं तरी सामान्य कुटुंबियांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो. अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात ही सेवा मोफत असून आता एका दिवसाच्या 2 सत्रात डायलिसिसची सेवा सुरू करण्यात आली आहे. बाहेरचे खाद्य, चटपटीत पदार्थ, उशिरा जेवण, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी इन्फेक्शन आदी कारणांमुळे शरीरातील किडनीवर नकळत विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्यानं माणसांसाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणं ही गरज बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आलाय. आता डायलिसिस कक्ष 2 सत्रात सुरू ठेवलं जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. डायलिसिस विभागात आता 10 अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारणतः 8 ते 9 रुग्ण उपचार घेतात. मात्र आता हा कक्ष 2 सत्रात सुरू ठेवला जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल. रुग्णालयात डायलिसिस करण्याची पूर्णपणे मोफत सुविधा उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. सिव्हिल रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमुळे खूप फायदा झाला आहे. खाजगी डायलिसिस करण्याचा खर्च करणं आमच्यासाठी कठीण झालं होतं, परंतु आता सिव्हिलमधील कक्ष आमच्यासाठी देवदूत ठरत असल्याचं एका रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं. सर काय सांगाल, आत्ता आपल्या इथे 2 सत्रात डायलिसिस मशीन चालू होत आहेत आणि एक चांगली योजना आपल्याकडे चालू होते, तर तुम्ही काय सांगाल यावर? डायलिसिस हे जे किडनी खराब झालेले लोक आहेत, किडनी फेलियरचे जे केसेस आहेत, त्यासाठी आपण डायलिसिस हे वापरतो. हे कृत्रिम जे काही आपले टॉक्सिक पदार्थ आहेत बॉडीमध्ये ते काढण्याचं काम करते मशीन. आत्ताच्या घडीला सध्या एखादी ट्रेंड पाहता किडनी फेलियर वगैरे जे केसेस वाढत आहेत आणि आपला जिल्हा खूप मोठा असल्यामुळे हे जे आपण करतो ते बऱ्याच ठिकाणी डायलिसिस संस्था, प्रायव्हेट संस्था चालवतात किंवा चॅरिटेबल संस्था चालवतात, कमी पडत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आता दिवसभर डायलिसिस इकडे चालू करायचं, ॲटलिस्ट 2 सत्रामध्ये डायलिसिस चालू करायचं. 4 तास जवळपास एका डायलिसिसला लागतात. त्याच्यानंतर ते क्लिनिंग वगैरे आणि दुसरं
अजून नंतरच्या 4 तास. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटलला तशा बघितल्या तर 16 मशीन्स आहेत, ते ICUमध्ये वगैरे पण ठेवल्या आहेत. आपण 10 मशीनचं वेगळंच सेटअप केलं आहे आणि तो आपण 2 सत्रामध्ये चालू, जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण 20 पेशंटला डायलिसिस करू शकू. त्याच्यामुळे ठाणा जिल्हा हा जो वास्ट आहे, मेजॉरिटी भाग फिरत नाही, लोक येतात, गरीब लोक येतात, खर्च करू शकत नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसा परवडत नाही, प्रायव्हेट डायलिसिसचा पैसा परवडत नाही. तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असेल तर मिनिमम काही पैसे ते घेतात, आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट व्हावं ह्या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जरी टेम्पररी आपण तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट झालेलं आहे. नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार होतो आहे, त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत. तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन आहेत त्यानुसार आपण आता हे 2 शिफ्टमध्ये डायलिसिस चालू करतो आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा. आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी, लॅब टेक्निशियन, बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो. मॅक्झिमम लोकांना म्हणजे आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि हे मी पत्रकार लोकांना, TV मीडिया, प्रिंट मीडिया असेल यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील. बदलापुरात जे काही झालं ते पोलीस आणि शाळेची चूक आहे. त्या कन्यांचे झालेले शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई करणार आहे का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. निष्कारण आगीत तेल ओतू नका, या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावं लागेल अशी वेळ आल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या 300 जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल करून अनेक जणांना रात्रीच अटकही केली आहे. एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे साहजिकच जनता चिडणार आणि वर त्याच जनतेला हे अटकही करणार, हा कुठला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारनं आता तरी शहाणं व्हावं. कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचं प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा. तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित जागतिक स्तरावरची सर्वात उंच दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यावर्षी दहीहंडी सणात गोविंदा पथकांना भरघोस बक्षिसं देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आंध्र प्रदेश धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना 21 दिवसात शिक्षा तरतूद करण्याचा कायदा लागू करण्याची मागणी विधेयकाद्वारे केली आहे. या कायद्यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरणं लवकर निकाली निघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी दहीहंडी महोत्सवात मोठ्या स्क्रीनवर या विधेयकाची प्रत दाखवली जाणार आहे. दहीहंडी महोत्सवात यंदा 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्यांना 25,000 रुपये, 7 थर लावणाऱ्यांना 15,000 आणि 6 थर लावणाऱ्या पथकांना 10,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय महिलांच्या गोविंदा पथकांसाठीही विशेष पारितोषिक ठेवण्यात आले. यंदाच्या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा अपघात टाळण्यासाठी 75,000 गोविंदांचा मोफत विमा काढण्यात आला आहे. गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून गोविंदा खेळाचा समावेश राज्य शासनाने केला आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या या उत्सवात फोटोग्राफी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले, ज्यामुळे युवा पिढीला प्रोत्साहन मिळणार असल्याचं युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली. एक 3.5-4 वर्षाच्या मुलींना एका नराधमानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृतीनं या पूर्ण जिल्ह्याला एक झळाळी वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली. प्रामुख्यानं 2021 मध्ये
शक्ती कायदा आणावा यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधिमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे। ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंद आहे तो सलामी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी फडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं, विनंती केली की लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा, जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही। त्यामुळे एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही या वर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत। आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त ह्या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळे सहकार्य करावं।